Hello, all NEET UG student. Welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Kadam, intern at GMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील GMCचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो रिझल्ट नंतर याबद्दल माहिती घेणार आहोत. जर बघायला गेलं तर विद्यार्थ्यांनी 2025 पेक्षा 2026 मध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. तर कट ऑफ हा 2025 पेक्षा 2026 मध्ये नक्कीच कट ऑफ वाढणार आहे, पण तो 30 मार्काने जवळपास वाढू शकतो. तर कट ऑफ बघूया. ओपन कॅटेगरीसाठी 538, EWS 515, SCBC 517, OBC कॅटेगरी 537, SC कॅटेगरी 450, ST कॅटेगरी 350, VJ कॅटेगरी 501, NT1 कॅटेगरी 576, NT2 कॅटेगरी 531 आणि NT3 कॅटेगरी 537. या रेंजमध्ये प्लस मायनस 5 जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये GMCमध्ये ॲडमिशन भेटू शकते. एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स चांगला जरी असला तर तो 400 ते 500च्या मार्क रेंजमध्ये जास्त विद्यार्थी आहे. तर 500च्या वर विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स थोडासा कमी दिसत आहे. त्यामुळे SML जास्त जरी आला थोडासा गेल्या वर्षीपेक्षा कंपॅरेटिव्हली तरी महाराष्ट्रामध्ये GMC भेटू शकेल एखादा प्राथमिक अंदाज आहे. एक्झॅक्टली तर आपल्याला महाराष्ट्रातील SML लिस्ट आल्यानंतरच समजेल की किती मार्कवर महाराष्ट्रामध्ये GMC भेटू शकते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तसेच तुम्ही तुमच्या मार्कवर तुम्हाला कोणते GMC वगैरे काही भेटू शकते जे रँकवर तर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमचे रँक कमेंट करा व मार्क कमेंट करा. मी तुम्हाला त्यानुसार तुम्हाला कोणते GMC भेटू शकते याबद्दल गायडन्स करेल. जर काउन्सिलिंग रिलेटेड या व्यतिरिक्त जर कोणती काउन्सिलिंग असू दे MBBS, BMS, BHMS, BDS, बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स या कसल्या पण काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा.